रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश अण्णा भैलुमे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. 18 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे कर्जत तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांची 416 जातीवाचक नावे बदलून ती आता महापुरुषांच्या नावाने ओळखली जाणार आहेत. यासोबतच अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मान्य झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आंदोलनातील प्रमुख यश: 1. जातीवाचक नावांना फाटा, महापुरुषांना वंदन. कर्जत तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांना दिलेली 416 जातीवाचक नावे बदलून आता ती महापुरुषांच्या नावाने ओळखली जातील. यामुळे समाजात समता व एकोपा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लवकरच या वस्त्यांवर महापुरुषांच्या नावाचे फलकही लावण्यात येणार आहेत. 2. 15% कोटी अनुशेष मार्गी. गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार 15% कोटी अनुशेषातील 1,72,00,000 रुपयांचा शिल्लक निधी पुढील 2 महिन्यात खर्च केला जाईल. यामुळे अनेक प्रलंबित विकासकामे मार्गी लागण्यास मदत होईल. 3. अंध अपंग निधीचा विनियोग. अंध व अपंग व्यक्तींसाठी राखीव असलेला 5% शिष्यवृत्ती निधी पुढील 2 महिन्यात पूर्णपणे खर्च करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे. यामुळे या वंचित घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 4. महापुरुषांच्या नावाचे फलक. कर्जत तालुक्यातील 416 वस्त्यांवर महापुरुषांच्या नावाचे फलक लावण्यात येतील, असे आश्वासनही देण्यात आले आहे. यामुळे महापुरुषांचे विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. यावेळी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी, सहाय्यक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, कक्ष अधिकारी दीपक समुद्र, उपअभियंता श्रीमती संजीवनी जगताप, साठे आणि नितीन ढवळे यांनी अंकुश अण्णा भैलुमे यांच्यासह आंदोलकांशी चर्चा करून मागण्या मान्य केल्या. यावेळी प्रवीण घुले पाटील, शब्बीरभाई पठाण, अनिलराव समुद्र कांबळे, बाळासाहेब कांबळे, राहुल पोळ, अवी चौहान, बापू साळवे, राहुलराव कांबळे, नवनाथराव लोंढे, सतीश आल्हाट, नंदकुमार सोनवणे, महेंद्रा साळवे, मोहन पोटे, हंसराव मोरे, मनोहर मोरे, राजेंद्र घोडके, कुलदीप गंगावणे, बबन भैलुमे, उमेश गंगावणे, तुळशीराम सरोदे, जवान भैलुमे, महेश धावडे, राजेंद्र कांबळे, सचिन कांबळे, लक्ष्मण आखाडे, विष्णू चव्हाण, मंगेश घोडके, लालासाहेब वाघमारे, अविनाश गायकवाड, दीपक सोनवणे, भीमराव साळवे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या यशामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून हे यश म्हणजे समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाने केलेल्या अथक 18/8/2025 पासून श्री अंकुश भैलुमे यांचं पंचायत समितीसमोर विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन होते. तर त्यातील बऱ्याचशा मागण्या पूर्ण करण्यात प्रशासन पण यशस्वी झालेलं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा जातीवाचक वस्त्यांच्या नाव बदलासंदर्भात होता. तर त्याच्यात आपण ऑगस्टमध्ये ज्या काही ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा झाल्या त्यात जातीवाचक नावं बदलण्याविषयी ग्रामसभेचे ठराव घेण्यात आले आणि ते सर्व ठराव एकत्रितरित्या आपण जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीस तो नाव बदलासाठी आपण सादर केलेले आहे. तर त्या सर्व वस्त्यांची जातीवाचक नावं बदलून आता महापुरुषांची नावं त्या वस्त्यांना देण्यात आलेली आहेत. जवळपास अशा 59 वस्त्या होत्या. त्या सर्व वस्त्यांच्या नावामध्ये आपल्याला बदल करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अजून दुसरे जे काही मुद्दे होते त्यात 15% खर्चासंदर्भात ग्रामपंचायत पातळीवरचा मुद्दा होता. तर त्याच्यातही ग्रामपंचायत पातळीवरती आपण जो काही 15%चा अनुशेष शिल्लक आहे त्याची माहिती घेतली असून तो अनुशेष आपण वैयक्तिक लाभाच्या याच्यावरती खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतला सूचना दिलेल्या आहेत आणि तेही पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये आपण खर्च करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि बाकी मुद्द्याच्या अनुषंगाने जे काही सूचना आहेत त्या सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासन हे आंदोलन परावृत्त करण्यासाठी यशस्वी झालेलं आहे. तर मी आंदोलनकर्त्यांचेही आभार मानतो की त्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. धन्यवाद. धन्यवाद साहेब.
संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना। या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे। नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे। तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा। अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर।